हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्लॉगिंग चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग खरंच खूप खास आहे, कारण घरात लग्नाची सुरुवात झालेलीच आहे. तुम्ही जसं की 2 व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, आपल्या घरामध्ये लग्नाची खरी सुरुवात होती ती देवपूजनाने. आज आपण पाहणार आहोत देवपूजन आणि देवदेव ही सुंदर परंपरा. सकाळपासून घरात खूप छान वातावरण आहे. देवक पूजनासाठी एक खास जागा तयार केलेली आहे. घरातील मोठ्या लोकांचं मार्गदर्शन चालू आहे आणि आम्ही सगळे एक्साइटेड आहोत या ढोल ताशांच्या नगाऱ्यासोबत. त्याच्यात माझं मुलगा जो आहे छोटा, तो अजिबात ऐकत नाही. त्यामुळे त्याला कडेवर घेऊन जावं लागत आहे. आता देवक तयार केलं जातंय. खूप साऱ्या गोष्टी ह्या आमच्या आत्या आहेत, ज्या सगळ्यात प्रथम लीडला असतात. आणि त्यानंतर आम्ही सगळे घरातले फॅमिली मेंबर, जसे की नवरदेव, आमच्या सगळ्या सासूबाई, आज सगळेजण फुल जोरात होते. त्यामध्ये आम्ही डान्सही केला, देवपूजनाची सुरुवात केली, देवक पूजनही झालं, महादेवाचं दर्शन घेतलं, आपले देवदेव केले, सगळ्या देवांचं दर्शन झालं. आमच्या आत्या सध्या फुल फॉर्ममध्ये आहेत. त्यामध्ये सगळ्या पैशाची ओवाळणी वगैरे हे सगळं चालू आहे. आणि हीच सुरुवात आत्ताशी तर ह्या गोष्टीची सुरुवात आहे. सगळे सासरे मंडळी वगैरे सगळे त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यानंतर आपण देवक बांधून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत. आता हेच सगळं घेऊन आपण पुन्हा एकदा वाजत-गाजत घरी जाणार आहोत. त्या पहिले डान्स. भाऊजींना डान्स काही आवरला नाही, त्यामुळे डान्सची जी सुरुवात झाली त्यामध्ये नवरदेवानंही आपली हजेरी मांडली आणि या दोघांचा डान्स इथेच सुरू झालेला होता. ह्या मस्ती मजेमध्ये सगळेजण एन्जॉय करत होते, सगळेजण पाहत होते. अशी खूप छान अशी आमच्या लग्नाच्या आदल्या दिवसाची सुरुवात झालीये. आणि आता ह्या सगळ्यामध्ये हा सगळा भावनिक भाग आहे, की आपण आपल्या देवांचे पूजन करतो, आपल्या घरच्यांचं सन्मान ठेवतो आणि खूप मौज-मस्ती असते, कारण की घरामध्ये लग्न असतं. सगळ्यांमध्ये एक्साइटमेंट असते. सगळेजण खूप खुश असतात. पूजा झाल्यानंतर सगळ्यांची एक वेगळीच एनर्जी होती, कारण की सगळ्यांना जायचं होतं. हे सगळं आवरून आपल्याला जायचं होतं आता साखरपुड्याच्या तयारीला. तर यानंतर मग सगळ्यांनी थोडीशी घाई चालू होती देवपूजनामध्ये, पण आमचे ढोल ताशावाले काही ऐकत नव्हते आणि भाऊजींना शेवटी त्यांनी डान्स करायला लावलंच. शेवटी डान्स वगैरे झाला आणि आम्ही निघालो पुन्हा एकदा घराकडे. देवपूजा आणि देवदेव ही फक्त परंपरा नाही, तर आपल्या संस्कृतीचा एक खूप सुंदर भाग आहे. हे आपल्याला आपल्या सगळ्या देवांशी, आपल्या मुळांशी, आपल्या घरातल्या जुन्या लोकांशी सगळ्यांशी जोडून ठेवतं आणि त्यामुळेच आपण सगळेजण घरातले एकत्र येत असतो आणि ह्या सगळ्या प्रथा आपल्या सगळ्यांच्या हजेरीमध्ये पार पडत असतात. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. आजचा दिवस खरंच खूप स्पेशल आहे. देवपूजन, देवदेव अनुभवताना खरंच मन भरून येतं. कारण की कामाच्या गडबडीतून, सगळ्या गोष्टीतून आपण सगळं सोडून घरच्यांच्या सानिध्यात राहतो. सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो आणि अशाच कल्चरल ॲक्टिव्हिटीज आपण करत राहतो. तर हा होता आजचा आपला छोटासा मिनी व्लॉग. चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. थँक सो मच फॉर वॉचिंग.